भाजपला सध्या वेगळाच माज आलाय। रामाची तिजोरी लुटताना हे सरकार शांतपणे बघू शकतं। तिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानं काय फरक पडणार आहे? राज ठाकरेंची ही बोचरी टीका। माझी प्रकृती फारशी चांगली नाहीये, पण खूप वाईटही नाहीये। मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा। संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा। उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं हे आवाहन। मैं सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं। 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए। सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल दिल्ली हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त। दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे कोर्टाचे सरकारला निर्देश। प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे, त्याचं रक्षण करणं, सर्वतोपरी प्रयत्न करणं ही सरकारची जबाबदारी, कोर्टाची टिप्पणी। तर सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही, दमानी यांची टीका। तसंच वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस। अंजली दमानी यांचा सरकारवर निशाणा। 19वा दिवस आहे आज आणि काहीच केलं नाही। किती वाईट वाटतंय की शुगर त्यांची ड्रॉप झाली आहे, सगळे पॅरामीटर्स, त्यांचं युरिक ऍसिड 11.8 वर गेलंय, म्हणजे त्यांचा मसल लॉस सुद्धा आता होतोय। उभं राहण्याची त्यांच्यात ताकद नाहीये, पण तिथे न जाणं, इतकं असंवेदनशील होणं म्हणजे त्याचा कळस झालाय असंच म्हणावंसं वाटतंय। तर सोनम यांच्या उपोषणाचा 19वा दिवस। ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आंदोलनात सहभागी। वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश राज यांचाही पाठिंबा। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उतरले सिनेसृष्टीतील कलाकार। अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्याकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त। सरकारनं लक्ष देण्याचीही मागणी। तर अतुल कुलकर्णी यांचं वांगचुक यांच्या समर्थनार्थ 1 दिवसाचं उपोषण। सरकार रामाची तिजोरी लुटताना बघू शकतं, तिथे आंदोलनाचं काय? सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका। तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 19वा दिवस। वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटत असल्याची राज ठाकरेंची पोस्ट। केंद्र सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या विषयासंदर्भात सरकार असंवेदनशील। सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर एकूणच उपोषणावर बोलताना आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका। सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सिंधुदुर्गातनं पाठिंबा। कणकवली पटवर्धन चौकात आंदोलन। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही। संगणक आधारित प्रणाली आता ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचे हे निर्देश। आता डेडलाईन नाही, पाणी द्या। रखडलेल्या पाणी योजनांवरून मुख्यमंत्री यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय। तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यामध्ये अपघात झाल्यास खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा। रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण। आरएसएसला सुद्धा सहभागी होण्याचं आवाहन। हा कार्यक्रम नागपुरात आहे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या घरापासून हा कार्यक्रम जवळ आहे असं माझ्या का लक्षात आलं आमच्या। तेव्हा आमचं कर्तव्य आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा या कार्यक्रमास आमंत्रित करावं। गोविंदगिरी महाराज कायद्यापेक्षा मोठे आहेत का? घोटाळा झाला तेव्हा गोविंदगिरी महाराज काय करत होते? राऊतांचा सवाल। तर आज राम मंदिराच्या चाव्या चोरांच्या हातात। राम मंदिर दान चोरीवरून संजय राऊतांची टीका। ये जो महाराज है ये कानून से ऊपर है क्या? अगर कोषाध्यक्ष गोविंद गिरी जी है और उनके होते हुए करोड़ों की लूट हुई है, एसआईटी की रिपोर्ट में ये आया है, तो उनकी भी जांच होनी चाहिए। मुख्यमंत्र्यांचा जुनं वीज बिल माफ करण्याचा निर्णय चांगला। मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचं विजय वडेट्टीवारांकडून स्वागत। तर मुख्यमंत्र्यांनी थकबाकी माफ केल्याचा जी.आर लवकर काढावा, वडेट्टीवारांची मागणी। जी बिलं वाज माफ केली जाण्याची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केलेली आहे। आता घोषणा झाली आहे, चांगला निर्णय झालाय। थकबाकी माफ केल्याचा जी.आर काढावा, मुख्यमंत्र्यांनी काल घोषणा केली। निर्णय चांगला आहे, त्याचं नक्कीच स्वागत आहे। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र। चेंबूर दुर्घटनेच्या चौकशी अहवालावर गंभीर प्रश्न उपस्थित। तर कोसळलेल्या झाडाचं ट्री रिस्क असेसमेंट झालं होतं का? देशपांडेंकडून सवाल। तसंच उद्यान अधीक्षकांवर तातडीनं कारवाई करण्याचीही मागणी।
श्रीकृष्ण मुस्लिम होते, 5 वेळा नमाज पठण करत होते. मौलाना जर्जिस अन्सारीचं हे वादग्रस्त वक्तव्य. श्रीकृष्णानं मुस्लिम धर्माचा प्रसार केल्याचाही दावा. हिंदू संघटना यामुळे आक्रमक. मौलवीला अटक करण्याचीही मागणी. हमारे भाई अगर बुरा न माने तो कृष्ण जी भी 5 वक्त की नमाज पढ़ा करते थे. यकीन ना आए तो श्रीमद् भागवत गीता का 6ठा अध्याय का 10वां मंत्र देख लीजिए. हिंगोली जिल्हा परिषदेसमोर ठाकरेंच्या शिवसेनेचं घंटानाद आंदोलन. तर औंढा नागनाथमधील पंचायत समितीमध्ये गैरव्यवहार, भ्रष्ट गटविकास अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार. संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या चौकशी समितीच्या सूचना. शिवाय नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व या ठिकाणी दिल्याच्याही तक्रारी. आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीनं लागू होणार नाही. संगणक आधारित परीक्षा प्रणाली ही ऑगस्ट 2027 पासून लागू करा. प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीत फडणवीसांचे हे निर्देश. आता डेडलाईन नाही, पाणी द्या. रखडलेल्या पाणी योजनेवरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. तर पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्यास खपवून घेणार नाही, फडणवीसांचा इशारा. पीक विमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. पीक कर्ज नसल्याचं हमीपत्र बंधनकारक केल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली. कृषी विभागाची केंद्र सरकारकडे हमीपत्राची अट रद्द करण्याची मागणी. शिवाय पुढील 2 दिवसात या संदर्भात निर्णय होण्याचीही शक्यता. मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेला गती. 91 विधानसभा मतदारसंघांमध्ये सहअध्यक्षांची नेमणूक. महसूल मंत्री बावनकुळेंचा हा महत्वपूर्ण निर्णय. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचेही आदेश. राज्यात लवकरच ई बाईक टॅक्सीची सेवा सुरू होण्याची चिन्ह. ई बाईक टॅक्सीला प्रवासी संवर्गातील नंबर प्लेट्स लागणार. त्याबाबतची यंत्रणा नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरनं तयार केली आहे. या यंत्रणेची चाचणीही सुरू. लवकरच नोंदणी प्रक्रिया सुरू होणार. नीट यूजीसीची परीक्षा आता पुन्हा घेण्याविरोधात दाखल केलेल्या याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळल्या. परीक्षा आधीच पार पडल्यामुळे हा मुद्दा आता अस्तित्वातच नाहीये, असं स्पष्टीकरण सुप्रीम कोर्टानं दिलंय. स्विगी इन्स्टामार्टवरून अवघ्या 10 मिनिटात आता एलपीजी सिलेंडर सुद्धा डिलिव्हरी होणार. देशातील पहिली ऑन डिमांड एलपीजी सिलेंडर डिलिव्हरी ही सेवा करणार. दरम्यान कंपनीनं छोट्या आकाराचे म्हणजेच 5 किलो वजनाचे एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना थेट अवघ्या 10 ते 15 मिनिटात घरपोच देण्याची सुविधा केली आहे.